हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटईल आणि कनका पडू गबाळाची भरी पुढे आहे थोरी नागवन धावे तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळ वेळा आणि कनका पडू गबाळाची भरी पुढे आहे थोरी नागवन तुका मने हात व कृपेचा सागर नामासाठी पार पाववील आणि कनका पडू गबाळाचे बरी पुढे आहे थोरी नागवन समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगरणीत पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैव धवनासम विठ्ठलम चिंतयामि दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा अलौकिक लीला किती आठवावे श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुरत प्रदेशम
विधिंद्रादि देव सदा स्तूयमान समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञान देव मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हरि हरि तुम्ही म्हणारे सकळ तिने माया जाळ तुटईल आणि कनका पडू गबाळाची भरी पुढे आहे थोरी नागवन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगदवंदने वारकरी संप्रदायाचे कळस वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण पाचव्या वेदाचे निर्माते सकल संत कंठ विभूषित या महाराष्ट्राचा प्राण वारकरी संप्रदायाच्या अस्मिता संत तुकोबांचा चारचरणांचा सर्वांच्या पाठांतरातील सामोर बसणाऱ्या समाजाला आवाहन उद्बोधन आणि प्रबोधन करणारा आजचा अभंग आहे विठ्ठल ज्यांच्या खिशात टोपी असतील त्यांनी टोप्या घाला आणि ज्यांना देवानं पदर दिलाय त्यांनी पदर पण घ्या कमीत कमी चिलटाच्या भ्यानं तरी पदर घेतील हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तिने माया जाळ तुटईल प्रस्तुत अभंग तुकोबाचा गेल्या 21 वर्षापासून संपन्न होत असणारा आपला हा नाम सप्ताह पुणे जिल्ह्यातलं शिरूर तालुक्यातलं श्री क्षेत्र ढोक सांगवी नावाचं हे गाव परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय श्री गुरूंच्या ठिकाणी शोभणारे वैकुंठवासी दशरथजी महाराज आणि परमादरणीय परमश्रद्धेय रोकेनाना यांच्या असीम कृपेनं पावन झालेला आपला हा नाम सप्ताह आहे ज्यांच्या विशेष मार्गदर्शनानं गेल्या 21 वर्षांपासून आपण हा नाम सप्ताह करताय श्रद्धेय आदरणीय मधुकर महाराज बरोबर ना शिंगाडे महाराजांच्या आशीर्वादानं आपला हा नाम सप्ताह सुरू आहे आज विशेष म्हणजे बाबा कीर्तनासाठी उपस्थित आहेत महाराजांच्या मुखारविंदातून आपण ज्ञानेश्वरी ऐकताय आणि त्यांच्या बरोबर पारायणाला सुद्धा बसलेले आहात अशी मला आशा वाटते त्यामुळं तुम्ही सगळेजण अत्यंत गोड आहात मागचे 3ही टाळकरी ज्यामध्ये आदरणीय आळंदीकर महाराज श्रद्धेय आदरणीय हरिभक्तपरायण संतोष महाराज जाधव परम आदरणीय परम श्रद्धेय माझे मित्र श्रद्धेय हनुमंत महाराज मिटकर आणि ज्यांची मृदंगाची गोड साथ आहे मृदंग सम्राट मृदंग रत्न हरिभक्तपरायण प्रशांत महाराज आणि मृदंग सम्राट विष्णू महाराज एकदा या सर्वांसाठी मनापासून टाळी वाजवा श्रीमंत बापाच्या एकुलत्या एका लेकीचं लग्न असावं आणि त्यानं जसं पोरीच्या लग्नामध्ये मागं पुढे पाहू नये तसं ढोक सांगवी नावाचं गाव एका आईची लेकरं बनून आज एकत्र आलं कुठं काटकसर नाही कुठं भागवा भागव नाही दृष्ट लागेल असा सोहळा या धर्माच्या मंडपामध्ये मी यावं या करता गेल्या अनेक महिन्यांपासून म्हणण्यापेक्षा काही वर्षांपासून श्रद्धेय आदरणीय गावचं वैभव उद्योजक आणि आपल्या सर्वांवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे तुमची ज्यांच्यावरती श्रद्धा आहे असे आदरणीय या गावचे भूमिपुत्र रघुनाथ भाऊ आणि आमच्या भाऊंचा संपूर्ण पाचंगे परिवार भाऊंच्या पावलावरती लक्ष्मीच्या पावलानं नांदायला आलेल्या शोभाताई या संपूर्ण परिवाराची मनापासून इच्छा होती आमच्या अनिकेत दादाला वाटायचं मी इथं यावं आमच्या संकेत दादाला वाटायचं मी आपल्या गावामध्ये यावं आणि या दोघांचाच हट्ट होता अशातला भाग नाही गावाची तशी इच्छा होती भजनी मंडळाची तशी इच्छा होती प्रतिष्ठान आणि पारायण मंडळाची सुद्धा इच्छा होती आणि म्हणून आज तुमच्या सगळ्यांच्या भेटीचा योग आलेला आहे रघुनाथ भाऊंचा स्वभाव एवढा मला आवडला मी काय त्यांचं फार तुमच्या समोर कौतुक करतो अशातला भाग नाही पण जे मला वाटलं भावलं ते मी सांग असं काय त्यांचं कौतुक करायला त्यांनी मला 2 तास आधी बोलवून घेतलं असं नाही अगदी 2 मिनिटं त्यांच्या घरात जाण्याचा योग आला पण या पाचंगे परिवाराचं एक वैशिष्ट्य मला आवडलं रघुभाऊंच्या स्वभावाचं एक वैशिष्ट्य आवडलं त्यांच्या वागण्यात नम्रता आहे बोलण्यात गोडवा आहे आणि हृदयात गरिबीची जाण आहे आणि म्हणून आज मी आणि हा सगळा माहोल तुमच्या समोर डोळ्याला दिसतो आपल्या गावामध्ये एखादा कीर्तनकार यावा याकरता आई बापाचं पुण्य असावं लागतं सुभाषितकार सांगतात सुशीलो मातृ पुण्येन पितृ पुण्येन चतुरतः उदारवंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता
आणि म्हणून अनंत जन्माचं पुण्य असावं की मला तुमच्या भेटीचा योग आलाय. सप्ताह एवढा चांगला आहे की इथून पुढं तुम्हाला कीर्तनकारांच्या मागे नाही लागावं लागणार की आमच्या गावात या, आमच्या गावात या, आमच्या गावात या. शब्द आहे माझा, कीर्तनकार तुमच्या मागे लागतील की आम्हाला एखादी तारीख तुमच्या सप्ताहात द्या. असा एवढा गोड सप्ताह तुम्ही करताय. तुमचं मनापासून कौतुक आहे. ही एवढी गर्दी आणि याच्यापेक्षाही काही वेळानं अजून गर्दी होणार आहे, मला खात्री आहे. तुम्ही काळजी करू नका, मी हे प्रसाद घेऊन जाणार आहे. हरिभक्तपरायण आदरणीय आमच्या हनुमंत महाराजांनी मला रात्री सांगितलं होतं, महाराज गावातले लोक लय प्रेमळ आहेत, गाव लय चांगलं आहे, कीर्तनाला तुम्ही या. आल्याच्या नंतर न कळ तुम्हाला उपस्थिती, त्यांचा उत्साह. मला एवढा उत्साह वाटला नव्हता की इथं असं, पण इथं आलो, इथं आल्यावर कळलं माणसं तर कीर्तनाला उत्साह आहेतच. कळलं तुम्हाला? खरंच मला आवडलं, फार गाव गोड आहे. सप्ताह समितीला धन्यवाद. तुमच्या सगळ्याचं मनापासून कौतुक. साऊंड सिस्टम गोड आहे. मंडप देखना, मंडपातले देखणे, मंडपवाले देखणे, दोन्ही पकवाचे देखणे. महाराज तरी कुठे ह्यात नाही, तो सुद्धा बऱ्यापैकी देखणे. माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम ते पत्रकार पोपटराव पाचंगे साहेब, त्याचबरोबर आदरणीय आमचे हरिभक्तपरायण पोपट मामा मलगुंडे आणि त्यांचा सगळा परिवार. अशा सर्वांच्या ठाई नतमस्तक होतो आणि माझ्या निवडलेल्या अभंगाला सुरुवात करतो. विठ्ठल. गेल्या 21 वर्षापासून संपन्न होत असणारा आपला हा नाम सप्ताह आहे. हे वर्ष 22वा आहे आणि आजचा दिवस 6वा आहे. तुम्हाला वाटत असं या धर्माच्या मंडपातल्या काही गोष्टी व्हायला जातात की काय? मला आवर्जून सोमनाथ बाबाला सांगायचंय, बाबा या धर्माच्या मंडपातली एकही गोष्ट आजपर्यंत व्हायला गेली नाही आणि इथून पुढे व्हायला जाणार नाही. काय काय व्हायला जात नाही याची यादी देतो. सांगवीकर पाठ करा. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बाप्पाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी कधीच व्हायला जात नाही. हा वारकरी संप्रदायाचा इतिहास. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, तरले तरती हा बरवसा, नामधारका साठसा. असं कधी ऐकलं का प्रशांत महाराज तुम्ही की काय नाही म्हणे अमुक अमक्यानं माळ घातली आणि तेव्हापासून त्याचं वाटोळ झालं? असं ऐकलं? काही नाही म्हणे त्यानं माळ घातली आणि त्याची बायकोच नांदायला नका तर म्हणे माळकरी झाले, माळकरी झाले. असं ऐकलं का कधी? काही नाही म्हणे त्यानं माळ घातली आणि त्याला घरदार विकावं लागलं. असं अजिबात नाही. लक्षात राहू द्या बसलेले. गळ्यामध्ये सोन्याची साखळी घातल्यानंतर आपल्यावर नजर चोराची पडते, पण गळ्यात तुळशीची माळ घातली की आपल्यावर नजर पांडुरंगाची पडते. एवढा देखना परमार्थ. असं कधी ऐकलं का नामस्मरणानं वाटोळ झालं? उलट मी तर म्हणतो सततम कीर्तयंतो माम असा माणसाचा परमार्थ असावा. तुम्ही ऐका ना, मी तुम्हाला तुकोबऱ्यांच्या देहूला नेऊन आणतो. तिन्ही बाजूने वेढलेले डोंगर आहेत, भामचंद्र, गोराडेश्वर आणि भंडारा. कुणी कुणी देहू पाहिले जर हात वर करा बरं. बस बाकी पाकिस्तान रिटर्न आहे. देहू माहिती आहे तुम्हाला? श्रावण महिन्यामध्ये पावसाळा सुरू झाला की पावसाच्या धारा अशा पडायच्या जशी महादेवाच्या पिंडीवरती दुधाची धार लागावी. देहू तसं दिसायचं, देहू तसं नटायचं. आणि त्या देहू गावामध्ये संत तुकोबा राहायचे. ऐका ना किती परमार्थ करायचे. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, गोविंदासनी, गोविंद शेयणी, गोविंद त्या मणी बैसल असे. किती परमार्थ केला असेल तुकोबानं. 20 वर्ष तर प्रपंचात गेलीत आणि 20 वर्ष महाराजांची परमार्थात गेलीत. 22च वर्ष परमार्थात घालवले. 42 वर्षाचं तर महाराजांचं जीवन पुढे इथला. पण महाराजांनी एवढा परमार्थ केला, एवढा परमार्थ केला. ऐका ना. ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया, जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत. सगळ्यात महत्वाचं सांगतो आता, ऐका. तुका झाला से कळस, तुका झाला से कळस. हे पुरं करा ना. ते कसं पुरं करता कामावर जायला? हे पुरं करायचं. तुका झाला से भजन करा सावकाश, बहिणी म्हणी पडकती ध्वजा, निरूपण केले ओझा. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे 2-2 महिन्याची. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सप्त्यापुरता.
रोज सतत एवढा परमार्थ केला. एक मनुष्य आला, हो तुकोबा लई परमार्थिक म्हणता स्वतःला, सांगा बरं तुमचा नेमका परमार्थ कसा आहे. महाराज म्हणले खरं सांगतो ऐक. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती, स्वप्नी. माझ्याकडे पहा, आपल्या स्वप्नात सुद्धा प्रपंचच आहे. महाराजांच्या स्वप्नात विठोबा होता, आपल्या स्वप्नात केवळ सासरा आहे. महाराजांच्या स्वप्नातही देव होता, आपल्या स्वप्नातही आपलं घर परिवार आहे. माझ्या रात्रीच्या कीर्तनात एक जण मनुष्य आला होता, असा पायाजवळ चिपटून बसला होता. गर्दी होती. तो कापड दुकानदार होता. त्याच्या स्वप्नामध्ये त्याचं कापड दुकानच आलं. नेमकं कीर्तनाला आलं, त्याचा डुलका लागला. दिवसभर खुर्चीवर बसलेलं, गिरायकाच्या पुढे पुढे केलेलं. ते कसं असतं, दिवसा जे पाहिलंय ते स्वप्नात येतं ना. मनी वसे ते स्वप्नी दिसे. ते असं पायात बसलं होतं. स्वप्नात त्याच्या कापड दुकानाला गिरायक आलं, कपड्याला. मग ते समोर बसलं. त्यानं 2-4 कपडे उताने पालथे केले. म्हणे कुठलं दाखवू, 400 रुपयावाला दाखवू का 200 रुपयावाला दाखवू. असं करता करता त्याच्या स्वप्नात चाललाय हा खेळ. 450 रुपयाचं पेपर कॉटनचं कापड त्याला पसंत पडलं. कुणाला? गिरायकाला. आणि हा दुकानदार होता. मग यानं ते कापड ओढायला चालू केलं. ऐकताय का? बसलं होतं माझ्या पायात. खरं सांगा, तुमच्या मनात आलंय काय वडलं असेल ते. त्यानं धोत्राचा सोगा धरला, हळूहळू ओढायला चालू केलं. आणि नुसतं वडत नव्हतं. हनुमंत महाराज नुसतं वडत नव्हतं, वडता वडता म्हणायचं किती फाडू. मी म्हणलं बाबा एवढंच राहू दे बाबा, आता कीर्तन झाल्यावर फाड, पण आता कीर्तनापुरतं तर राहू दे. असा आपला परमार्थ आहे. शिंक जांभई खोकला, इतू काची वेळ वाया गेला. शिंक किती मिनिटं लागतात तो शिंकेला ताई? जांभई किती तास लागतात? खोकल्याला काय 4 तास लागतात? शिंक संपली. एवढ्या पुरताच काय तो तुकोबऱ्यांचा परमार्थ नामस्मरण बंद पडले. नाही तर महाराजांचा अखंड नामस्मरण. आपलं उलट आहे. दिन रजनी हाची धंदा, नोटाच्या दिवाणी. आपलं उलट आहे. माझ्यासह स्वल्प विराम देऊन तुमची नावं टाका. ऐकताय? आपलं उलट आहे ना. आपला असा शिंक जांभई खोकला, बस इतुकाची देव आठविला. बघा ना तुम्ही, शिंक आली ना तेवढ्या पुरताच देव आठवतो आपल्याला. अच्छे रामकृष्ण. जांभई आली ना, विठ्ठला, पांडुरंगा, माय बापा, मसोबा. आणि खोकला आला ना, श्रीराम. पुन्हा 24 तास देवाचा ना आपला घटस्फोट. पण माझ्या महाराजाचं तसं नव्हतं. माझी माझा झाली अनावर वाचा, माझी माझा झाली अनावर वाचा. रोमातून विठ्ठल 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 बाहेर पडू लागलं. बोलावा, मी म्हणून तुमच्या मुखातून बाहेर पडेल. बोलावा, पहावा, करावा, बोलावा, पहावा, करावा. सतत नामस्मरण करण्याला किंमत आहे हो. जरा सांगवीकर माझ्याकडे पहा.
असं आहे, माणसाने दोन मणी जपले पाहिजेत, एक खिशातला आणि दुसरा माळेतला. खिशातल्या मण्याला काय म्हणतात तो? मणी. मणी तुम्हाला माहिती ना मणी? तुला माहिती आहे का रे मणी? खिशात असेल मागे मणी, काय खिशात असेल मणी, हा बरोबर, तर मागे लागतील 168 जणी. तू जरा देख नाही त्यामुळे जास्त. खिशातला मणी जपायचा, माळेतलाही मणी जपायचा. पण या दोन मण्यांना जपताना फरक आहे महाराज. माळेतला मणी आत उडावा लागतो आणि खिशातला मणी बाहेर सोडावा लागतो. ऐकताय माझं कीर्तन ना? सहज, साधं, सरळ, सोपं असतं. मला एक लिस्ट सांगता येतं. याचा अर्थ असा नाही की आम्हाला येत नाही, पण मला असं वाटतं कीर्तन सांगितल्याच्या नंतर कमीत कमी 4-2 लोकांच्या गळी ते उतरावं. कसं असतं, प्रक्रियेला किंमत नसते, परिणामाला महत्व असतं. परिणाम महत्वाचा आहे. माझ्याकडे पहा, दोन मणी जपा आजपासून, एक खिशातला आणि दुसरा माळेतला. पण या दोन मण्यांना जपताना एक फरक आहे. माळेतला मणी आत ओढायचा असतो आणि खिशातला मणी बाहेर सोडायचा असतो. परत आहे का, पुण्य असं आत ओढायचं असतं, पाप असं बाहेर ढकलायचं असतं. म्हणून वारकऱ्याच्या पाया पडताना रिकाम्या हाताने कधी पडायचं नसतं. नामस्मरणाला एवढं महत्व का म्हणे आहेच. ऐका ना, असं आहे, या पृथ्वीवर जमिनीपेक्षा पाणी मोठं आहे, पाण्यापेक्षा प्रकाश मोठा आहे, प्रकाशापेक्षा वारा मोठा आहे, वाऱ्यापेक्षा आकाश मोठा आहे आणि आकाशापेक्षा भगवंताचं नाम मोठं आहे. गगनाहुनी वार नाम आहे, गगनाहुनी वार नाम तुम्ही म्हणा ना, मसोबा मसोबा म्हणारे सकळ, तुम्ही म्हणा ना, खंडोबा खंडोबा म्हणारे सकळ, ते देव नाहीत का? आहेत. पण मग हरी हरीच का? याचं उत्तर आहे, रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. हे सूत्र आहे ना. रामाचा आचारच, त्याचा विचार घेऊ नका, कलियुगात मराल. रामानं धोब्याचं ऐकलं, तुम्ही जर धोब्याचं ऐकलं तर गोसावीच राहिला. माहित आहे तुम्हाला? रामानं कुणाचं ऐकलं होतं? धोब्याचं. तुम्ही जर चुकून धोब्याचं ऐकलं तर तुमची बायको म्हणाल डोकं फिरलं. त्यापेक्षा रामाचा आचार घ्या, पण विचार घेऊ नका. कृष्णाचा आचार घेऊनही विचार घ्यावा. नाही तर एक जण कीर्तनाला गेलं, माझंच कीर्तन होतं, कीर्तन ऐकून घरी गेलं आणि बायकोला म्हणायला लागला, अगं ऐकलंस का? ती म्हणाली, काय? मी ना सागर महाराजाचं कीर्तन ऐकलं. काय म्हणला तो बुवा? त्या बुवानं सांगितलं की नामस्मरण केलेलं चांगलं असतं. बरं, अजून काय म्हणला? काही नाही, तो सांगत होता कृष्णचरित्र. काय काय सांगितलं? कृष्ण लय चांगला होता. अजून काय सांगितलं? कृष्णाला 16,108 होता. मग तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं काहीच नाही. मग हे कशाला सांगता? नाही, असंच सांगितलं आपलं, कृष्णाला 16,108 होत्या, मला तो एकटीचा आहे. म्हणणं काय? म्हणणं काय नाही, आता माझंही चांगलं झालंय, आता रुमा बिमा भरपूर भाड्याने दिल्यात, मी पण. म्हणणं काय? म्हणणं काय नाही, लय घेतल्यांना नाही पटायचं, पण बाहेर केलंय, बिहारकडच्या वगैरे यायला. म्हणणं काय आहे? म्हणणं काय नाही, असंच ते पप्याच्या मावशीचा पण फोन होता परवा. म्हणणं काय? काय नाही, 16,108. ती म्हणली, मी पण सागर महाराजांची कीर्तन ऐकली युट्यूबला. काय म्हणले ते म्हणले, द्रौपदीला 5 नवरे होते. ह्याला थोबडा तेरे बिचू पण मेरे बिचू. म्हणून रामाचा आचार, कृष्णाचा विचारच घ्यायचा. कृष्णाच्या विचारानं चालायचं. ऐका, 5 पांडव एका बाजूला आणि 100 कौरव एका बाजूला. कृष्णाला किती प्रलोभन दाखवलं, कृष्ण कधी कौरवाच्या बाजूला नाही. ज्याच्या पक्षात देव आहे ना, त्याचा विजय ठरलेला आहे. देवाचा गबाळ एका बाजूला आणि देव एका बाजूला. अंगावरचं कातड सुद्धा राहिलं नाही 100 कौरवांच्या. का? नीती सोडून लक्ष्मी टिकत नाही
नीती सोडून देव थांबत नाही आणि नीती सोडून माणसं आपलीशी कधी करता येत नाही. अजून सोपं सांगतो, नाचणारा मोरण पैशाचा जोर जास्त काळ टिकत नाही. अजून सोपं करतो, वासनेत बरबटलेलं मन, व्यसनाच्या अधीन गेलेलं तन आणि लबाडीनं कमवलेलं धन कधीच फायद्यात राहणार नाही. का? त्याचं कारण आहे, एका माणसानं मोटरसायकल चोरली, टू व्हीलर, आणि विकायला गेलं रांजणगावला. तिथं त्याला गिरायक लागलं, पण ते चोरच होतं. भाऊ त्याला काही ओळखू नाही आलं. दोन्ही चोर आणि दोघांचा व्यवहार चालला. द्यायची का गाडी? मग शिवाला मांडली का? चांगले आहे का? एक नंबर आहे. किमतीचं बोला, 40,000. कमी जास्त होणार नाही. चावी द्या. कशाला? ट्रायल घेऊन आलो. लय लांब जाऊ नका, लवकर या. गए हुए कभी आते नहीं है. नाही आलं ते सोमनाथ बाबा. मग ते शेजारच्याने 1-2 जणांनी विचारलं, चांगली होती मोटरसायकल, डोक्याला हात लावून बसला, आम्हाला लय आवडली होती, आम्ही ना 50,000 रुपये आणले होते. जाऊ दे, आमच्या नशिबात नसेल. काय भावानं दिली हो? तो म्हणे, ज्या भावानं आणली ना त्याच भावानं दिली. रुपया सुद्धा आगाव दिला नाही. मनवून संग खोटा त्याचा, मनवून संग खोटा त्याचा, माणसाच्या खिशात आयत्या मिळालेल्या 50,000च्या बंडलापेक्षा घामाच्या धारेने भिजलेली 100ची नोट असावी, ती जास्त समाधान देऊन जाते. लक्षात राहिलं पाहिजे. म्हणून कृष्णाचा विचार घ्या. जे आपलं नाही त्याला कधीही आपलं म्हणायचा प्रयत्न करायचा नाही. कधी आपलं. ज्ञानोबरांचे गोवे, जेथ संपत्त्याने दया दोन्ही वसते एके ठाया, तिथं जाणं धनंजय होते माझे. ज्याचा बंगला मोठा त्याचं काळी सुद्धा मोठा असावं. आमच्या रघुबाबांसारखं. मागच्या वर्षी गाव एकत्र आलं, गावची मीटिंग बसली. सांगवी गावानं निर्णय घेतला, आपल्या गावात खंडोबाचं मंदिर आहे, आपल्या गावात हनुमंताचं मंदिर आहे, याच गावात विठोबा रखुमाईचं सुद्धा मंदिर आहे. नाही जात आहेत प्रत्येकाला आषाढी कार्तिकीला पंढरपूरच्या वारीला. आपल्याच गावात विठोबा, आपल्याच गावात रखुमाई. पण गावातलं भजनी मंडळ म्हणलं असं आहे, विठोबा आहे, रखुमाई आहे, पण त्यांच्या डोक्यावरती चांदीचा मुकुट नाही. आपण असं करू ना, गावकरी मिळूया आणि सगळ्यांनी थोडी थोडी वर्गणी करू आणि मग तिथं मुकुट देऊया विठोबाला रखुमाईला. रघुनाथ भवानी शोभाताई म्हणाल्या, तुम्ही काही काळजी करू नका, वर्गणी गोळा करू नका, आमचा तुम्हाला काही हरकत नाही, आमचा तुम्हाला प्रणामच आहे, तुम्हाला दंडवत आहे, पण तुम्ही चिंता करू नये. चांदीचाच मुकुट घालायचा ना विठोबाला रखुमाईला, त्यानंच दिलंय आणि त्याला द्यायला काय अडचण नाही. 1 वर्षाच्या या दाम्पत्यानं चांदीचा मुकुट आज घालायला आणलाय. आज इथं विठोबाला अर्पण करायचंय. तुकोबऱ्यांचं एक प्रमाण मला आठवलं. तुका म्हणे, पुराण करा देवाचे अर्पण. काय गंमत आहे, सरपण गोळा करायच्या अगोदर समर्पण करून रिकाम व्हावं माणसा. सरपण गोळा करायच्या अगोदर समर्पण करा. एक उदाहरण देतो. उदाहरण माझ्याकडे पहा. 90 वर्षाचं म्हातारं होतं. किती वर्षाचं? हनुमंत महाराज. दवाखान्यात ऍडमिट झालं. डॉक्टरनं विचारलं काय होतंय. अनेक शस्त्रक्रिया झाल्या. मग त्याच्या लक्षात आलं हृदयाची शेवटची शस्त्रक्रिया करावी लागते. किती वर्षाचं होतं म्हातारं? 90चं. 3.5 तास ऑपरेशन झालं. 3.5 लाख रुपये खर्च आला आणि म्हातारं शुद्धीवरती आल्याच्या नंतर त्यानं देवाचे आभार मानले. धन्यवाद देवा, तू वाचवलंस मला. डॉक्टरला राग आला. डॉक्टर म्हणे, मी MS आहे, माझ्यामुळे वाचले तुम्ही. USA ला शिक्षण घेऊन आलो इथं आणि तुम्ही माझे आभार मानायचे सोडून देवाचे उपकार मानता. मग तर माता रडूच लागलं. बाबा काय रडता? तुम्हाला नाही कळायचं डॉक्टर, पण रडता का? मी वाचवलं ना तुम्हाला. डॉक्टर, वयानं लहान आहात
आणि उन्हाळ्या पावसाळ्यानं मी मोठा आहे. तुम्ही डॉक्टर असाल, विद्वत्त असाल, 4 बुक जास्त शिकला असाल, पण डॉक्टर माझं हृदय बंद पडलं आणि माझ्या हृदयाचं ऑपरेशन तुम्ही केलं, पण माझं हृदय तुम्ही तळहातावर सांभाळलं असं ऐकलं मी. पण ऐका की डॉक्टर, माझं हृदय अवघा 3.5 तास तुम्ही तुमच्या तळहातावर सांभाळलं, तर त्याचं 3.5 लाख रुपये बिल केलं. जगाच्या मालकानं मी 90 वर्षाचं होईपर्यंत मला फुकट सांभाळलं, त्याचे किती उपकार मानू म्हणून माझं डोळ्याला पाहिजे. बरवे झाले आजीवरी नाही पडलो तुझे आले, वाचून आलो हिरवरी, ओ उरले झाले तुम्हा समर्पण. कृष्णाचा विचार, हरीचा उच्चार, एक बोल सुस्पष्ट बोलावा. व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून VIP ऐकताय ना, पुढचं ऐका. संत समागम मुस्का संगत करलो बडो की बडत बडत बड जा, गज के माथा अज बैठे बीठे पेडके मीठे फल भी खा. कळलं का? कोणीतरी म्हणा, मैं बताने के लिए ही आया हूं. संगत करलो बडो की बडत बडत बड जाय. गावात एक हत्तीनबाई होती. हत्तीनबाई म्हणजे झाडझूड होती. त्याच गावामध्ये माळीनबाई होती. शिळी होती. शिळी, हत्तीन आणि शिळी. शिळी माहितीये, तुरु 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 धावायची, हत्तीन डवलत डवलत चालायची. मॉर्निंग वॉकला चालल्या होत्या दोघी जणी. गप्पा मारताना एकमेकीने सेल्फ्या काढल्या, इंस्टाग्रामला स्टोऱ्या ठेवल्या, विनीकडे बाबाला मेन्शन करून. मग हत्तीनबाईने विचारलं, शिळीनताई काय करता? शिळी नुसती चालत नव्हती भाऊ, झाडाचा शेंडा आणायचा. शिळी माहितीये का तुम्हाला? तिचं भरतं का हो कधी पोट? कोणाचं असते का कधी ती समाधानी? कोण एवढं करायचं आपण? ऐका चेहऱ्यावर कधी हसू तिच्या? कोणाच्या? शेळीच्या. कितीही करा त्यांच्यासाठी, पण सारख्या नाराजच बिचाऱ्या. कोण? तिला पायातलं द्या, तिला हातातलं द्या, तिला कानातलं द्या, तिला नाकातलं द्या, तरी सुद्धा एकच ग्राम जीवाला आराम म्हणलं तरी नाराजच. कोण? तुम्ही म्हणाल नका, तुम्ही हसताय. आम्ही तुमच्याबद्दल काही नाही बोललो, पण नुसती चालत नव्हती, झाडाचा शेंडा हलत होती. तुम्ही बघा, जास्त शेंडे कोण हलत? मी तर पहिल्यापासून सांगत होते. कोण म्हणता असं? कोण? शिळी चालत होती, झाडाचा शेंडा हाणत होती. सवयच असते महाराज बाया आपल्या ते शेळ्यांना शेंडा हाणायची. ते शेंडा आणता हत्तीनबाई म्हणली, वेड्यात का? धूळ बसते त्याच्यावर, वर गोड गोड फळं लागली, वरचा गोड फळाचा आस्वाद घ्यायचा सोडून शेंडे काय आणतात मातीत भरलेले? शिळीनबाई म्हणाले, हत्तीनताई अंगानच वाढल्या, मेंदवान नाही वाढल्या, तुम्ही येतात आमच्या गरीबाच्या हाताला. हत्तीनबाई म्हणाले, मग मी कशाला आहे? कम हिअर. दोन लांबवली, उचललं शिळीला, ठेवलं पाठीवर. परिणाम, एरवी 5 फूट उंचीवरच्या झाडाचा पाला कुरतडून खाणारी शेळी आता आरामात बसून
20-20 फूट उंचीवरच्या झाडाची गोड गोड फळं सुद्धा कुरतडून खाऊ लागली. हा मोठ्याच्या संगतीत गेलेल्याचा परिणाम आहे. म्हणून संगत करलो बडो की बडत बडत बड जाय गजके माता अज बैठे मीठे पेडके मीठे फलवे खाय. सोपं करतो. पेडवालं होतं, डोक सांगवेत आलं. शेवटच्या दिवशी सकाळी 10 ते 12 काल्याचं कीर्तन, संध्याकाळी 6 ते 8 चांगलं भजनी मंडळ. हा पालखी नाही का? हा. आणि रात्री 10 ते 3 नारायणगावचं आहे ना, कुठलं तरी आहे बाबा भजनी मंडळ. ते म्हणजे सगळेजण समजते. तिथं पेडवाला आलं. पेडवाला बसायला चुकलो. कीर्तनात सुद्धा बसताना शेजार चांगला बघूनच बसायचं. आता नका बघू त्यांच्याकडं, त्यांचा गैरसमज होईल ना. म्हणजे पेडवाला होतं भाऊ, त्याने दुकान लावलं, पण उंदर मारायच्या गोळ्या विकत होता ना बाबा, त्याच्या शेजारी ह्यानं आपलं दुकान लावलं. हे एका बाजूला, हे एका बाजूला. मग हे पेडवाला जाहिरात करायचं त्याची, आणि ते पालीचं औषध, उदराचं औषध विकणार त्याची जाहिरात करायचं. पेडवाला मोठ्यानं बोंबलायचं, लय गोड आहे. ते म्हणायचं खाल्लं की मरतय, लय गोड आहे. खाल्लं की मरतय, लय गोड आहे. रुपयाची भवानी सुद्धा नाही. म्हणून संगत करलो बडोकी, संत समागम धरावा, हे मला सांगायचं या. तेने होईल ब्रह्मानंद आगवागा. लिहायच्या आधी वाचायला शिका, खर्च करायच्या आधी 2 रुपये कमवायला शिका, बोलायच्या आधी लोकांचं ऐकून घ्यायला शिका, आणि मरायच्या अगोदर मनापासून देवाचं नामस्मरण करायला शिका. विनंती माझी तुम्हाला, नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. हरीचा उच्चार करावा लागेल. फायदे होतील 5 फायदे सांगतो माझ्याकडे. पहा, पाप जळतं, पुण्य वाढतं, वैकुंठात जागा मिळते, मुक्ती मिळते, आणि काळ नादाला लागत नाही. किती फायदे झाले हे ध्यानात ठेवा बरं. मैं कीर्तन होने के बाद पूछने वाला हूं. समजतं का तुले? महाराज म्हणतात मले, पाप जळतं, पुण्य वाढतं, काळ नादाला लागत नाही, मुक्ती मिळते, आणि वैकुंठात जागा. ध्यानात ठेवा बरं. पहिला मुद्दा आहे माझा. हरी हरी म्हणल्यानं काय होत आहे? पाप जळतं. प्रमाण सगळ्याला पाठ आहेत, म्हणून कमी वेळात हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. जळलं कुणाचं? त्याचं नाव वाल्या कोळी. राहत होता कुठे? इथं पलीकडं, जेजुरीच्या पलीकडे एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे वाले. तिथं वाल्या नावाचा एक राक्षस राहत होता. चतुर होता, राक्षस होता, माणसं मारत होता, तलवार धार लावून ठेवायचा. एक मनुष्य मारला, छोटा खडा उचलायचा आणि रांजणात टाकायचा. अशी म्हणे त्यानं किती रांजण भरले हो? 7. एवढी माणसं मारली. एवढा पापी होता ना, त्याच्या पापाच्या तुलनेत ते अजिबात बसत नाही. ते किरकोळ आहे. ते एवढंच म्हणतं, आजवार बुधवार हॉटेल बंद राहील, सप्ताह बसला. एवढा पापी वाल्या, एवढा पापी वाल्या, एवढा पापी वाल्या. एके दिवशी काय झालं ऐकाना. नारद महर्षी रस्त्याने निघाले होते, आणि चांगलं त्यांचं भजन चाललं होतं. कमरेला धोतर होतं, वर पांढरा शुभ्र सदरा घातला होता, डोक्याला पिवळसर फेटा होता, उजव्या खांद्यावरती विणा अडकवलेला होता, खिशामध्ये वरच्या मोबाईल होता, आणि भजन चालू होतं. नारायण 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 नारायण. महाराजांचं भजन आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण हे वासुदेवा, हे नाथ नारायण हे वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण हे वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. पहिल्या पंक्तीला बसा पण म्हणा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. बसलेले हात वर घ्या थोडे. आजवा टाळी माझ्यासोबत, माझ्यासोबत.
टाळीचा आवाज पाहिजे मला, माझ्यासोबत सर्वांनी टाळी वाजवायची, आनंदाने टाळी. क्या बात आहे, वा टाळकरी हो. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो म्हणा, गोविंद बोलो हरी गोपाल राधा रमण हरी गोपाल बोलो, 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 राधा 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 गोपाल बोलो, राधा राधा गोपाल बोलो, राधा 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 राधा. थरथर कापले नारद. हे बाला, मला का मारतोय? देवाची माणसं आहे आम्ही, मारणार आहे तुला. बर मार 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 बाबा मार, पण तू केलेल्या पापात तुझी बायको तेवढी सहभाग आहे का? पाय तू पळतच गेला. बायकोला म्हटलं, होय ग माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण सांग ना मी केलेल्या पापामध्ये तुझा काय वाटा आहे का? काय म्हणले असेल हो बाई? ते म्हणले पापात नाही पुण्यात. असंच आहे, नवऱ्याच्या नावावरचं बाईच्या नावावर होतं, पण बाईच्या नावावरचं नवऱ्याच्या नावावर होत नाही. माझ्यावर भरोसा नसेल तर राहिलेल्यानी घर जावा येऊन बघा. तुम्ही बघा, डॉक्टरने एवढं शिक्षण घ्यायचं, डॉक्टरची बायको 5वी नापास असू दे, डॉक्टरची बायको कोण होते? वकिलांना लॉ करायचं, वकिलाची बायको कोण होते हो? मास्तरनं शिकवायचं, वकील मास्तरची बायको कोण होते? फक्त बुवाच्या बायकोला अजूनही बुईन म्हणत नाही. असं आहे ते सगळं अर्ध आहे असं मिळतं यांना. क्षमा मागतो, हा क्षमा मागतो. माझा ऐका अध्यक्ष महोदय, हे रेकॉर्ड वरून काढून टाका माझं, पण ऐका, नवऱ्याच्या नावानंतर बाईचं नाव सातबाऱ्यावर लागतं, खाते उतऱ्यावर लागतं, घरावर लागतं, सोन्यावर लागतं, उपमुख्यमंत्री पदावर सुद्धा बायकोचं नाव लागतं. त्यांच्या नावानंतर आपलं नाव अजिबात नाही. म्हणून ऐका, मला अजून पुढे जायचंय. तुम्ही माझ्याकडे पहा. एवढा पश्चाताप झाला कुणाला हो? कुणाला? हा आहे, तुम्ही कीर्तनात आहे. वाल्या रडायला लागला, चुकलं म्हणे, देवदासच झाला थोडासा. काय सांगावं, रडू लागला, माघारी आला. काय धरले नारदाचे? चुकलं. नारद म्हणले, काळजी करू नको, मागे केले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका म्हण राम मरा. अरे राम म्हण, राम मरा काय म्हणतो? त्याला राम म्हणता येत नव्हतं. आयुष्यभर पाप केल्यानंतर रक्तात ते भिंत, त्याच्या जवळ संयम नव्हता, शांतता नव्हती, काही वेळ जाऊ दिला पाहिजे ही भावना नव्हती. मोठा श्वास घे, मोठा श्वास घे, म्हण राम मरा, म्हण राम मरा. अरे म्हण राम, तुझ्या आयुष्याचा उद्धार होईल, मरा.
नारद हुशार होते, मोबाईल वापरत होते म्हणजे काय जोक आहे का? इंस्टाग्रामला होते, फेसबुकला होते, स्नॅपचॅटला सुद्धा होते. दोनदा म्हण मरा मरा, चारदा म्हण मरा 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 मरा, म्हणत राय मरा 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 मरा, जुडून म्हण मरा 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 राम 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 राम. परिणाम पाप जळलं आणि नाव काय? शशिकांत. पूर्ण नाव शशिकांत मारुती यादव. इधर काय आहे म्हणजे तसं नाही, यादव आहे ना, मग मला वाटलं तिकडे नाही यादव, कृष्णाच्या कुळातला. माझ्या शशिकांतसाठी एकदम मनापासून टाळी वाजवा. टुकुमुकू बघतोय चांगला वाले, कागद घेत होतं, त्याला दोरा बांधत होतं, एकटंच वर चढत होतं, तिथं बांधतय तिथं बांधतय तिथं बांधतय इकडं बांधतय बाकीचे. वाजवा खरंच मनापासून त्या पोरासाठी काय खूप मोठा आहे. नारदाच्या गादीवरून तुला आशीर्वाद आहे. इतका मोठा हो, इतका मोठा हो ना, तुला वजा केलं, तुला वजा केलं, तुला वजा केलं तर एखाद्या गावकीचं कामकाज चालू नाही एवढा मोठा. पुढे जायचं. केले रामायण कुणी? पाप्यानं. पापीच होता की नाही? खुन्यानं. खुनीच होता की नाही? दरोडेखोरानं. दरोडेखोरच होता की नाही? अरे पाप झालं पाप. आणि रामायण लिहिलं बरं झाल्यावर नाही हो पत्रकार साहेब, आधी लिहिलं आधी, झाल्यावर कोणी मी सांगल? मी सांगतो 120 सेकंदात. ऐका सांगवीकर. अयोध्या नावाचं राज्य, राजाचं नाव दशरथ, दशरथला 3 बायका, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी, कैकेयीचं सगळ्यात जास्त प्रेम दशरथावरती. पुत्र कामेष्ठी नावाच्या यज्ञाकरता झाडावरती झुलून बसला, धनुष्याला बाण लावला, बाणाला वेग धरला, तळ्याचं पाणी लालबुंद झालं कारण श्रावणाच्या छातीमध्ये बाण घुसला. मरताना आल्या म्हातारीनं, मरताना म्हाताऱ्यानं शाप दिला, आम्ही जसं पुत्रयोगानं तडफडून मरण पावलो ना राजा, तसा तू सुद्धा तुझ्या आवडत्या पुरापासून बाजूला होशील आणि तडफडून मरशील. माघारी आला, कैकेयीच्या मारत गेला. कैकेयीनं सांगितलं काळजी करू नका, शाप अंगावरती घेतला. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न जन्माला आले. श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला, सीतामाया नांदायला आल्या. 4 बहिणी 4 जावा झाल्या. घर सोन्याचं गोकुळानं भरून गेलं. अयोध्येला पुन्हा वैभव प्राप्त झालं. कळलं का? म्हणून हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ म्हणसाल का? काहीतरी म्हणा. पाप जळतं आणि पुण्य वाढतं. ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या गोष्टी एक ना एक दिवस संपतात. आपलं वय, आपण मिळवलेला पैसा, आपलं धन, आपली दौलत हे एक दिवस मोजलं जातं ना. आणि जे मोजलं जातं ते एक दिवस संपतं, पण जे मोजलं जात नाही ना ते कधीही संपत नाही. म्हणून पुण्य वाढवा, पुण्य वाढवा, पुण्य वाढवा. का बरं पुण्य वाढवावं? अनंत जन्मो पुण्य हो
मार्ग सांगतो पुण्य वाढवायचं. जेव्हा नामस्मरण करणं होत नाही ना त्यासाठी तुम्ही परोपकार करा. परोपकाराने पुण्य वाढत. आपली तेवढी दानत नाही. 5 रुपयाचा ठोकळा पडला तर माणसं त्याच्यात पाय देऊन उभं राहतात. रस्त्याने ट्रक निघाला होता 16-12. त्याला किती चाकं असतात? 6 ना. गच्चू भरला होता तांदळाच्या गोण्यानं, म्हणजे कट्टा काय म्हणतात त्याला तुझ्या? कट्टाच म्हणतात. 50-50 किलोचा होता. दावं डिल्लं झालं ट्रकाचं. एक पोतं बद्दशी खाली पडलं. थोडं उसवलं कोपऱ्याला. मग तिथं 4-2 चिमण्या आल्या. त्यांनी आपलं एक वंजळवर खाल्लं, पोट भरलं त्यांचं. मग तिथे शिळी आली. शिळीनं 2 किलो खाल्लं. मग तिथं म्हैस आली. म्हशीनं 4-2 किलो खाल्लं. ती पण बिचारी निघून गेली. मग तिथं ढोक सांगवी मधला माणूस आला. तुम्ही हसताय का? बरोबर ओळखला आई. अशी परिस्थिती आहे. पुण्य वाढवा. पुण्य वाढवलं पाहिजे. माझी विनंती आहे तुम्हाला, पुण्याचा संचय करून ठेवा. जितकं वाढवता येईल तितकं, जितकं नामस्मरण करता येईल तितकं का. माझा 3रा मुद्दा आहे. हरी हरी का म्हणायचं. पाप जळालं, पुण्य वाढलं आणि वैकुंठात जागा. वैकुंठाचा मिळते, मिळाली. ऐका एखादं उदाहरण आहे ना. आजा मेळा पापरास, आजा मेळा पापरासी, नामिनीला वैकुंठासी. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे. क्या बात आहे. बरं का गावात आध्यात्मिक माणसानं अध्यात्मात राहावं. कुणाच्या अध्यात्म नसावं, कुणाच्या मध्यात नसावं, निव्वळ अध्यात्मात असावं. थोडी पाषाणाला पण, थोडी पाषाणाला पाना, वैकुंठ वाटात संत गेले. विठ्ठल नामे मुक्त पेठा. पुढचा ऐका. ज्ञान दान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. म्हणून हरी हरी तुम्ही म्हणाल ना. बर, माझा 4था मुद्दा, मुक्ती मिळते. नारायण हरी, नारायण हरी, मुक्ती मुक्ती चारी. तुका म्हणे मुक्ती आता दिवसचारी. आणि हे मी सांगत नाही, माझे आजोबा सांगत नाही, माझे पंजोबा सांगत नाही. सांगता कोण? ऐसे बहुता ग्रंथी. ऐसे बहुता
चारही मुद्दे झाले माझे. आता पाचवा मुद्दा आहे. काळ नादाला नित्य सत्य नित्य हरिपाठ जासी कडी काळ त्यासी काय नादाला लागत नाही. ऐका ना, असा कोण आहे हो की तो अमर राहणार आहे? त्यांना हात वर करावा. मरणारच नाही असं आहे का कोण तुमचं सांगित? की त्याला वाटतंय नाही नाही मी काय मरत असतो विद्या? मरत नसतो. जरा 50 नंतर देऊन राहा. 51 लागलं ना नो गॅरंटी. जेवढ्या जेवढ्या विमा कंपन्या आहेत ना तेवढ्या 50 नंतर लय पॉलिसी देत नाहीत नवीन करणाऱ्याला. कधी खपल गॅरंटीच नाही. मग 50 नंतर लय प्रपंचात लक्ष घालायचं नाही. बरं काय नाही केलं तुम्ही प्रपंचात? आई आठवा जरा. नांदायला आला तेव्हा सासू जाडजूड होती, नको तसं बोलत होती. सासूचा मार खाल्लाय कितीतरी बायांनी. 2026 मध्ये ओपन चॅलेंज आहे सांगलीतल्या बायांना, म्हाताऱ्यांना. तुम्ही फक्त तुमच्या सुनाला 5 बुटं लावून दाखवा, मी समाधी घेतो तुमच्या सांगलीत. ऐका कुणाचा धास. आता उलट झालं. सुनाला बघून सासूला थंड वाजून येते. कुठं बोलून घ्या. बरं काय केलं नाही? नांदायला आला तेव्हा गरीब परिस्थिती होती. तुम्ही कष्टात दिवा लावला, सगळं कष्ट केलं. तुम्हाला वाटलं मग सुख लागल. लोकांच्या कामाला गेला, तुम्हाला वाटलं मग सुख लागल. धुणं भांडी केली, तुम्हाला वाटलं मग सुख लागल. लेकरू बाळ झालं, तुम्हाला वाटलं आता सुख लागल. पप्या शाळेत जायला लागला, तुम्हाला वाटलं आता सुख लागल. पप्या मोठा झाला, तुम्हाला वाटलं आता सुख लागल. नोकरीला लागला, तुम्हाला वाटलं मग सुख लागल. एकदा पप्याचं लग्न झालं की मग 2-4 हात झाले की काम बंद होतील. पण पप्याची पप्पी नांदायला आली, काम डबल झालं. धुणं बी तुमच्याकडे, भांडी बी तुमच्याकडे, लुटून झाडून बी तुमच्याकडे. तुम्हाला वाटलं नातू झाल्यावर सुख लागल, नातू बी झाला, सांभाळायला तुमच्याकडे आला. एवढं कर करून मरून मी तुमची सुन नाही म्हणते. आमच्या सासूला तर अक्कल. वाटीत पाणी घेऊन उडी टाकून जीव दिला पाहिजे की नाही? 7 वर्ष संसार करून जर सुख मिळत नाही तर काल माळ घालून पुढच्या वर्षी अख्खा सप्ताह ताब्यात कशी देतेली? लोकांना वाटतं तूप खाल्लं की लगे कसं येईल. कष्ट केले त्यांनी. अरे काटवट होती परत आली. काटवटीला 2 कान होते, परातीला आहेत का कान? परातींनो, पर काटवटीवर अंगठी ठेवायला जागा होती. तरी तुमचं लेकरू म्हणतंय म्हातारे तुझ्या हाताला चव नाही. माझ्या बायकोच्या हातच्या भाकऱ्या लय भारी लागतात. माय म्हणले बघ मी काटवटीत भाकऱ्या कापायची, तुझी बायको परातीत भाकऱ्या कापते. मग तुझ्या बायकोच्या हाताला चव नसल, पायाच्या 2 अंगठ्याला जास्त चव असेल. हे न कळल्याबद्दल धन्यवाद. काय केलं नाही? 50 झालं की 51 वनात जावं याकरता जर आकडा येतो. एक्का वनात नाही गेला तर पोरगा म्हणतो 52, तरी पण 53. मग नातू म्हणतो आजोबा 54. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटी बयाले मोठी. बाई कशाचा सांगतो. संत संग धरा तुम्ही हरी भजन करा. काळ पाठी लागला से दात खाय करकरा. काळ पाठी लागला से दात खाय करकरा. 28 जानेवारी 2026 हा दिवस काळा दिवस आहे. त्या दिवशी स्वर्गीय अजितदादा सोडून गेले. दुश्मनाच्या वाट्याला सुद्धा असं मरण येऊ नये. दुश्मनाच्या काय कमी होतं? लक्ष्मी बारामतीला पाणी भरत होती. 32,000 कोटीच्या मालकाला
दुसऱ्याच्या घरातनं चादर आणावी लागली आणि त्या चादरच गुंडाळून न्यावं लागली. तांब्यावर पाणी घालायला मिळालं नाही महाराज, आणि तुम्ही म्हणता आम्ही मरणार नाही. लक्षात राहू द्या, मरणार आहे आपण. जाऊ द्या, आता आले उठावतो सांगून देतो. कोणी दिवसी यम येते चालून, कोणी दिवसी प्राणाचा हाती घेऊन, कोणी दिवसी स्मशानी जाऊन एकटे राहावे. माणसानं वेळ काढून 3 ठिकाणी जावं, दवाखान्यात, तुरुंगात, स्मशानात. जाऊ नका बघता ऐका. दवाखान्यात जाल ना त्या दिवशी तुम्हाला आरोग्याची किंमत कळेल, तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्याची इज्जत कळेल, आणि स्मशानात गेल्यावर कळून चुकल काळ सोडित नाही. अशा काळाला फक्त नामस्मरण करू शकतो. उदाहरण देतो, नामदेव महाराजाची दिंडी चालू, दिंडीमध्ये हे विनेकरी. काय नाव तुमचं बाबा? पाचंगे. पण नाव काय? विकोबा पाचंगे, पोपटराव पाचंगे. यमदूत आला होता नामदेव बुवाच्या दिंडीत. जय हरी जय हरी. नाव काय? पोपटराव पाचंगे. उचलायला आलो तुम्हाला. एवढा सप्ताह तरी उठू द्या. जमत नसतंय आज नेणार म्हणजे नेणार. तेवढं बोराटे महाराजाचं कीर्तन तरी होऊ द्या, मग तर आजच उचलीत असतो. तुम्हाला माहित आहे का मी कोणाच्या दिंडीत आहे? कोणाच्या? नामदेव महाराजाच्या. मग थराथरच का पाहायला लागलं. यमदूत रिवर्स गेअर टाकला आणि तिथं जाऊन बसलं यमा शेजारी. ते रेड्यावर बसलं होतं. यम रेडा म्हणजे आल्या तोंडगा. रेडा रेडा म्हणजे काय? बफेलो नाही, हजबंड ऑफ बफेलो, म्हशीचा नवरा. कोण येतंय कोण येतंय? काय झालं रे यमदूता? काय झालं? त्या पोपटराव पाचंगेला आणायला गेला होता. गेलो होतो. कुठं होतं ते? सप्त्यात होतं. कोणाचं कीर्तन सुरू होतं? सागर महाराजाचं. दिंडी कुणाची होती? नामदेव महाराजाची. का नाही आणलं? माळकरी आहे ते. बरं आता वय झालं की मी नसतो जात पुन्हा. का? लय फजिती झाली माझी. काय झालं रे असं? तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणून, दूत सांगत असे यमा, दिंडी पुढे चाले नामा. तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणून. जमणार नाही पुन्हा पोपटरावाच्या नादाला लागणार. कळलं का? नामस्मरण करण्याच्या नादाला काळ कधी लागत नाही हे ध्यानात ठेवायचं. 5 मुद्दे सांगितले मी. कोणकोणते? पुढं पाठ माझा हरिपाठ. किती बी कीर्तन चांगलं करा, ह्यांच्या ध्यानात फक्त बाता आमटे असेल का सांबर असेल, आणि वरण असेल तर मुगाच्या दारीचं का तुरीच्या डाळीचं. आणि म्हणे दुसऱ्या वर्षी बुवा बदलून लावा. सांगा सांगा हरी हरी का म्हणायचं? पहिलं कारण, अय सांगवी गंगे आली का, ठके आली का, बकोळी कुठं बसली. कीर्तनात बसतात माणसं आणि डोक्यात एकच, गाडीचा हँडल लॉक झाला असेल, चपल्या कुठं सोडल्या त्याच्यावर कोण पाणी होतल का, हा पाप जळत. दुसरा माझा मुद्दा, पुण्य वाढत. तिसरा माझा मुद्दा, वैकुंठात जागा मिळते. वा, एखादा तुम्ही बी सांगा की. चौथा मुद्दा, हा मुक्ती मिळते. आणि 5वा मुद्दा, काळ नादाला लागत नाही. म्हणून हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. एक मोठा फायदा, मायाजाळ तुटत. माया म्हणजे ब्रह्माच्या सापेक्ष नव्हे. माया म्हणजे प्रेम. सासूसाठी रडे सून, भावांतरीचा भिन्न. मुले घातली रडाया, नाही असो नाही माया. तुमची भांडणं नाही लावत, पण सासूमध्ये आईमध्ये फरक होता, फरक आहे. आणि फरक एकीला अग्ग आई म्हणायचं असतं आणि एकीला अहो आई म्हणायचं असतं. सुनबाई रडते आणि लेकही रडते. लेक रडते मम्मी गेली म्हणा, आणि सुनबाई रडते कटकट गेली म्हणा. आणि ती जर नाही रडली ना तर मैतीला आलेल्या 5-25 बाया म्हाताऱ्या एक्सपायरी डेट जवळ आलेल्या त्या अशा एकमेकाला कोपरा हाणतात.
असं कोणी म्हणू नये. याला म्हणायचं माया. जाऊ द्या हो. पटलंय तुम्हाला तर अजून एक उदाहरण देऊ का? प्रेम कसं भेदभाव करतं कळत, आणि त्यालाच मायाजाळ म्हणतात. प्रेम बाबा असं आहे, लाकूड पोकरणारा भोंगा नवनवरांची उभे जैसे भ्रमर बेदी पोडी पळ तैसे काष्ट पुरडी परी कळते माझी सापडी एक ओवळे. मग त्या फुलात अडकायची काय गरज आहे? बर फुलाला कळू, त्या भोंग्याला कळू नये हे तात्पुरत आहे. हा भोंग्याला कळायला पाहिजे की नाही? काय झालंय कोणास ठाऊक भोंग्यांना अडकता तो फुलात. येडे कुठले कशाला अडकाव? भोंग्यांनो, कपड्याच्या दुकानाच्या बाहेर 4 चौकी उभा असतात प्लास्टिक वाल्या, तिकडे उळवळून बघतात. मी भोंग्याचं सांगतो, तुम्ही मनाला लावून घेऊ नका. मला पुढे जायचंय. हा ऐका, काय झालंय प्रेमातला फरक सांगतो आणि त्या मायाजाळात आपण कसं अडकतो तेही सांगतो. किती प्रेम केलंय तुम्ही तुमच्या मुलावर, किती प्रेम केलंय तुम्ही तुमच्या मुलीवर. तुमचं सुद्धा प्रेमच आहे की नाही? बरं जाऊ द्या, तुम्ही कितीतरी प्रेम केले सासूवर, किती प्रेम केलंय तुम्ही तुमच्या जन्मदात्या आईवर, पण फरकच आहे. एका भरलेल्या मंडपात मुलाचं आणि मुलीचं लग्न झालं, म्हणजे बहीण भावाचं, म्हणजे बहिणीचं ते साठलोट काहीतरी असतं ना. बहीण नांदायला गेली, पोरगी नांदायला गेली आणि सून नांदायला आली. एका दिवशी लग्न, 5 मिनिटाच्या फरकाने. मग 6 महिन्यानं वरमायची गाठ घ्या तुम्ही, मी सांगतो म्हणून. काय आत्याबाई बरं चाललंय का? चांगलं चाललं बाई. दाद्याचं बरं चाललं का? दाद्याचं चांगलं चाललं. आणि दिदीचं? तिचं चांगलं चाललं. दाद्याची बायको बरी आहे ना? दिदीचा नवरा चांगला आहे का जावय? चांगला आहे बाई. नाही नाही, सून कशी आहे सून? दाद्याचं विचारते मी तुम्हाला म्हणून सांगते. समजा म्हणून भावाची केली, पण बोलायला लागली म्हणजे वंगाळ फजिती करते. तिचं जाऊ द्या. दाद्याचं कसं? बैल झाला बैल. बस म्हणलं की बसतो, उठ म्हणलं की उठतो. वळू कुठला? अशी पोटावर नाचत दिसून माझी थै थै थै. लाज वाटायला पाहिजे त्याला. असा बायकोच्या मुठीत गेला. तिचा राग शांत होऊ द्या, इंजिन गार होऊ द्या, आणि मग तुम्ही तिला सेकंड क्वेश्चन करा. जाऊ द्या मरू द्या, दिदीचं कसं चाललंय? नशीब काढलं ग बाई दिदीन माझ्या. जावई पाहुणा, बस म्हणलं की बसतो, हा उठ म्हणलं की उठतो. अशी पोटावर नाचवती गुड्डी माझ्या जावई पाहुण्याला. जावई बापू अशी मुठीत आहेत, मुठीत मुठीत. हा म्हणजे तुला जावयानं गुड्डीच्या तालावर नाचलेलं चालतं. पण सूनबाईचं एवढं पप्प्यानं ऐकलं तरी तुझं बटाट्यावनी डोळं होता. तू मरावी तुझ्या 10व्याला माझं प्रवचन ठेवावं. तेने मायाजाळ तुटे म्हणून हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, आणि नाही म्हणाला तर पुढे आहे काही गोष्टी वेळ जाण्याच्या अगोदर शिकायच्या असतात. लहानपणीच लेकराला पोहायला शिकवावं, गाडी चालवायला शिकवावं.
आपल्या दिदीला स्कूटी चालवायला शिकवावं, मोटरसायकल राहिली सायकल तरी शिकवावं. लहानपणीचा बालवयातच संस्कार दिले पाहिजे. उभा राहिले अरे मुक्ताबाई, या वयातच या वयात या वयात यावं या माळा घाला पोरांना. माझी तर विनंती आहे तुम्हाला, तुम्ही ना घरी पोरांना ठेवत जाऊ नका, कीर्तनाला सोबत घेऊन यायचं. नाही पण माझ्या गुड्डीला खूप अभ्यास असतो, गुड्डीला खूप अभ्यास असतो. तुला माहित तरी का तुझ्या गुड्डीची इन्स्टाला 3 अकाउंट आहेत? ध्यानात राहू द्या, बाल संस्काराला खूप किंमत आहे. जग बिनसले, तुमची पोरं वाईट नाही, जग विचित्र झाले. पोरांचे बापच पोरांना म्हणायला लागले आण पळवून. बिघडले की नाही? कुठं चालला काय? बर कुठे गेल्यावर न्याय मिळेल? कोर्टात वादी हजर प्रतिवादी गैरहजर, प्रतिवादी हजर वादी गैरहजर, वादी प्रतिवादी दोन्ही हजर, मग कोर्ट गैरहजर. कुणावर ठेवता विश्वास? चिचुका लाकाला दिला हो. जाते मग तिकडे काय घेणारे बियडे. तुकोबारांनी त्या काळात सांगितलंय, सेंदरी इंदरी दैवते पुनती पूजे, नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. तेव्हा नाही का सांगितलं, तीर्थे धोंडा पाणी देव कडा सच्चने. पण अडकतो मनुष्य, याला तर गबाळ म्हणतात. गबाळ घरात असत पण काहीही कामाचं नसतं. सज्जन हो, काम नावाचं गबाळ, क्रोध नावाचं गबाळ, ऐकताय? लोभ नावाचं गबाळ, दंभ नावाचं, मत्सर नावाचं, अहंकार नावाचं गबाळ. एक एक मुद्दा एक एक मिनिटात सांगतो म्हणजे तुमच्या गबाळ लक्षात राहील. काढूनच टाकायचं आज गबाळ. काम नावाचं गबाळ तर लई डेंजर आहे. काम पूर्ण झाला तर रोग वाढतो आणि काम अपूर्ण राहिला तर क्रोध वाढतो. विश्वामित्र नावाचे हरिभक्त परायण होते, महाराज होते, क्षमा मागू बुवाच होते, बाबा होते. वशिष्ठाच्या घरी पंक्तीला आले आणि कामधेनू पाहिली, मनात लोभ आला, कामधेनू पळवून नेऊ लागले. वशिष्ठानं कामधेनूला आज्ञा केली, यांच्या दुप्पट सैन्य बनवलं. यांचा पराजय झाला. मोठ्याला पडल्याचं दुःख नसतं, कोणी पाळलं का? अपमान झाला. 20,000 वर्ष दडून बसले ते आणि फक्त नामस्मरण केलं. लोभ या विकारावर विजय मिळवला. पण देव चतुर, त्यानं रंभेला पाठवलं, जाय बरं कसं कसं चाललंय बघून. आता ते नावाची रंभाच आहे महाराज. कीर्तनाला जाताना बायको ज्याला नका जाऊ म्हणते तो कीर्तनाला येतो, पण ती जर नक्का ना जाऊ म्हणली ना तर येत नाही. ते तिथं रंभा होती, लग्न झालं, शकुंतला जन्माला आली आणि मग डोक्यात आलं जरा चुकलंच, करण्याचं झालं कोळसन, म्हाताराला आलं, गाईच केली जरा मी, चुकलंच जरा. परत गेले वनात. 20,000 वर्ष, किती हजार वर्ष झाले आता? 40,000. देवचतुर, देवाने मेनकेला पाठवलं, जाय बरं. त्यांनी शाप दिला. आधी मेनकेला पाठवलं, नंतर रंभेला पाठवलं. यांना असा राग आला, म्हणले लोभावर विजय मिळवला मी, कामावर विजय मिळवला आणि आता माझी तपश्चर्या भंग करायला हे आली, माती होशील. राग आला, जिंदगी गेली. मग विश्वामित्राचं असं होऊ शकतं, आपल्यातला एखादा बाबा माती खाणार नाही, लाज आहे. पण काम नावाचा गबाळ आहे. एक मुद्दा सांगतो, खूप घेण्यासारखा आहे. सज्जन हो, चित्राला महत्व देऊ नका, चारित्र्याला महत्व द्यायला शिका. चित्र आज असताना सर तसं उद्या नसतं. तुम्ही आमचे फोटो काढता, तुमच्यामुळे आम्ही छान दिसतो लोकाला, पण हे चित्र आज असताना तसं उद्या नसतं. तुमचे खूप उपकार आहेत समाजावर. तुम्ही हसायला लावता ना आम्हाला, नाही तर आम्ही हसत नाही. तुमच्या बॅनरवर जे माझं चित्र आहे ना, ते मागच्या 5 वर्षापूर्वीचा काही चित्र दिसतंय माझं. आता चित्रवाळ्या झाल्या, लग्न झाल्या ते त्याच्यावर तर जमलंय माझं. लग्न झाल्या ती माझ्या डोळ्यात बघत होती, मी तिच्या डोळ्यात पाहत होतो. तिला विचारलं काय पाहते? ती म्हणाली तुला पाहते रे. म्हणलं काय दिसतंय? ती म्हणाली तुमच्या डोळ्यात चंद्र दिसतो. अजून काय दिसतंय? ती म्हणाली चांदण्या दिसतात. मी म्हणलं अजून काय दिसतंय? ती म्हणाली समुद्र दिसतो सागराच्या डोळ्यात. आज पहाटे
पहाटे विचारलं काय दिसतंय ग माझ्या डोळ्यात. ती म्हणली चिप्पाड. चित्र चारित्र्य जपा. सोपं करू, पुरुषानं सौंदर्याला महत्व द्यायचं नाही आणि स्त्रीनं श्रीमंतीच्या नादाला लागायचं नाही. फक्त सौंदर्य पाहिल्यामुळं कितीतरी चुकीच्या पुढे आपल्या घरात आल्यात भाऊ, आणि फक्त श्रीमंती पाहिल्यामुळं कितीतरी चांगल्या पुरी चुकीच्या घरात गेल्या. लग्न या नावाच्या गोष्टीत रिवर्स नसतो. आयुष्य बदलवून टाकायची केवळ आणि केवळ एकच संधी जीवनात एकदाच मिळते. त्या गोष्टीचं नाव आहे लग्न. भेटली तर सीता, अन्यथा कैकई. नवऱ्याच्या परमार्थाला आडवी येत नाही ती सीता. आणि शॉपिंगला नेल्यावर, फिरायला गेल्यावर, पिक्चरला गेल्यावर, आयफोन घेऊन दिल्यावरच फक्त हॅपी राहते ती कैकईच आहे. किती पूजा करा तुम्ही. आठपाटणं करतो, तिथे एक राजा होता, राजाचं नाव होतं भद्रेश्वर. या दोघांना एक मुलगी झाली, तिचं नाव होतं राजाचं नाव होतं भद्रेश्वर आणि तिचं नाव होतं सूर्यचंद्रिका. या दोघांना एक मुलगी होती, तिचं नाव होतं शांबाला सूर्यचंद्रिका. दिसायला सुंदर होती पण थोड्या मोठ्याने उलट पडत होती. एका दिवशी देवीला वाटलं राणीला मागच्या जन्माची आठवण देऊन पाहावं, म्हणून फाटकं लुगडं घातलं, काठी घेतली टेकायला. काठी टेकत सांगवेत आली. दासन पाहिलं, दासन कोण का तू थेरडे, इथं कशाला आली? राणी साहेबांना पाहिलं तर मला चुरडतील त्या. बरोबर आहे ना? मी सगळं पाठ करून ठेवले भाऊ. तिकडं नाही बोलवलं की तिकडं चालू मामा म्हणा असं येते सगळं. मला पुढे जाऊ आपण. चेहऱ्यापेक्षा स्वभाव महत्वाचा असतो. महत्व चेहऱ्याला द्यायचं नाही, महत्व स्वभावाला द्या. नाहीतर पुढे आहे थोडी नागव. जाऊ दे, अजून सोपं करतो. माझ्याकडे पहा. कर्तृत्वानं पुरुष देखणा दिसतो. ऐका बरं, कर्तृत्वानं पुरुष देखणा दिसतो आणि संस्कारानं बाई सुंदर दिसते. एवढंच फक्त. अन्यथा पुढे आहे थोडी नागव. कोणाची झाली तेवढं सांगतो, थांबतो. हा, येडका मदन केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन, येडका मदन केवळ पंचानन, केवळ पंचानन, येडका मदन पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन, येडका मदन पंचानन. दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण, घेतला प्राण, घेतला प्राण. येडका मदन केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन, येडका मदन केवळ पंचानन. धडक मारिली रावण. ऐका, इंद्रचंद्रासी दरारा लावला जेणे. हे धडक मारिली रावण, केला ब्रह्माचा मातेला. इंद्रचंद्रासी दरारा लाविला जेणे. म्हणून गबाळ बाजूला सारा. नाथ महाराज तर पुढे गेले. ते काय म्हणजे माहित आहे? परवाचा कार्यक्रम जवळ आला. नाथ महाराजाला दया आली. ते म्हणाले, इच्छा मुरळी पाहू नका वडा नरकाद्वारी, इच्छा मुरळी पाहू नका नरकाद्वारी, इच्छा मुरळी हटा वाजवा.
माझ्यासोबत एक एक टाळी टाळ सुद्धा एक महिला मंडळ जिथं कोणीच बघत नसतं तिथं खंडोबा देव पाहत असतो. हात वर सरळ जमला ना मी पुढं गातो मागं म्हणा माझा अरे म्हणायचंच आहे त्याला का हसता काय सांगू रामकृष्ण सगळ्यांनी माझा पहिला पण त्याला बसा पण म्हणा माझा ज्याचं मन मोकळं असेल ते म्हणाल जे हातल्या गाठी जाय ना त्याचा आवाज सुद्धा येणार माझा लाज भय शंका दुरावीला मान तर देव मिळतो लाज गेली पाहिजे माझा लाजेचं गबाळ शंकेचं गबाळ काढून ठेवा बाजूला गबाळचं काम झालं पाहिजे परब्रह्म आपल्याला दिसला पाहिजे मोकळं माझा माझा गबाळ काढायचं चाललंय गबाळ गबाळ निघलं पाहिजे ना काम क्रोध मत मस्तर लोक काय म्हणते मला काय म्हणते मला काय म्हणते हे गबाळ आहे ते निघलं पाहिजे हा माझा जमलं माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी काम क्रोध मद मस्तर दंभ अहंकार नाही काढला तर पुढे आहे थोडी नागव निघल ना दरवर्षी एक रोग काढ काम क्रोध मद मस्तर थोडंफार निघते गावाला काय काय वारकऱ्यांचं सुद्धा मत्सर आहे महाराज ते असे फुगलेले असतात कीर्तनात हो प्रशांतजी आम्ही रोज कीर्तनात असतो ना तर काही वारकरी म्हणतात ना स्वतः त्यांचा मीपणा गेलेला नसतो हे पहा माझ्याकडे टाळी वाजवा बसले वाजवतात पण ते वारकरी
त्याला श्लोक सांगून पाहिले, ओव्या देऊन बघितल्या, प्रमाण देऊन बघितली, दृष्टांत देऊन बघितले. समाजाला कीर्तन आवडलं, पण त्याला विचारलं कसं कसं. कालिका देवी सुद्धा मन कुठं पटापट हलवते. एक आदमी समुद्र के पास चला गया, समुद्र से कहने लगा, ये समुद्र तू बहुत बड़ा है, लेकिन तेरा पानी मीठा होता तो कितना अच्छा होता. फिर वो आदमी कोयल के पास चला गया, कोयल से कहने लगा, कोयल तू बहुत मीठी गाती है, लेकिन तू काली नहीं होती तो कितना अच्छा होता. फिर वो आदमी गुलाब के पास चला गया, गुलाब से कहने लगा, गुलाब तू बहुत सुंदर है रे, लेकिन तुझमें कांटे नहीं होते तो कितना अच्छा होता. हे तिघजण त्या माणसाला म्हणाले, हे आदमी तू बहुत बड़ा है, लेकिन तुझमें दूसरों की कमियां ढूंढने की आदत नहीं होती तो कितना अच्छा होता. जमलं ना तरी बंगला बघायला जाते ती आणि तिथं गेल्यावर म्हणते ती फरशी थोडी थोडी खराब आहे. फरशी तुझ्या टॉयलेट मध्ये टरमळ आहे का बाटली कापून उभा केली तू. अखिल भारतीय मापकडी संघटनेचे अध्यक्ष. तेवढा मत्सर कुठेतरी नेऊन जाळा. पहिला नंबर आला आपल्या पोराचा तरी शब्दाच्या बाया बोलायचे बंद करतात. म्हणून पुढे आहे थोरी भागवन. दुसऱ्याचं पण चांगलं व्हावं ही भावना आपल्या मनात असेल ना तर आधी आपलं चांगलं. आता अनेकाच्या घाते मानिका संतोष सुख दुःख दोष अंगी लागे तो गोबराय सांगतो. मग करू काय. भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, म्हणावे पतित वेळोवेळा तुळशीला पाणी घाला, पूजा पाठ करा, जे काय करता ते श्रद्धेनं करा. तुळशीला का त्याची अनेक कारण आहेत. जयाचे द्वारे तुळशी वृंदावन अशी अनेक कारण आहेत. आणि लेकरांनी सांगा तुळशीला पाणी घालायचं म्हणावं, नाही तर बुलेटच्या कुमळ्या काढताना असं फिरवत बसता मग. आणि कनका पुढे गबाळाच्या घरी पुढे आहे तुरी नागवा गाव. मग देव आमच्यावर कृपा करेल करे. ज्ञानोबा सांगतात ना. ऐका तयारी तुमची. थांबवायचं आहे आपल्याला कीर्तन. घ्या हातवर. तुम्ही नाही टाळकरी बसले. घ्या झालं कीर्तन. एक ज्ञानेश्वर महाराजाचं प्रमाण. विठोबा रखमाई ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल एका दुरीत होईल रेल्वेच्या गोळावाने. घेतले का. तू विटेवरी सकळे बाई हो करी Bye.
आणि हात वक्र पेचा साथ नामासाठी पार पाववील माणुसकी जपा, आपल्या माणसांना मोठं करा हा संदेश देईन. जाता जाता एक विनंती करणार आहे, एकच विनंती. थोडा विलंब झालाय पण सांगेन तुम्हाला. सध्या काळ फार भयानक आहे आणि त्यात जीवन एकदाच आहे. त्याचा मन मुराद आनंद लुटा. कुणावर रुसू नका, उगी कोणाशी भांडण कंटे करू नका, फुगू नका. एखाद्याचं चुकलं असेल हसून माफ करा, काही नाही. आपलं चुकलं क्षमा मागा. आपलं कर्म आपल्या बरोबर येते हे लक्षात ठेवा. आपलं कर्म आपल्यासोबत. जी माणसं वरून बदलतात ना दादा, त्यांना लेखा स्वतःहून देवाकडे जावं लागतं. पुतनावरूनच बदलली ना, जागा मागा मला बघा. स्वतःहून देवाकडे गेली. कुब्जा नावाची म्हातारी आतून बदलली, देव तिच्याकडे आला. शरीर चेहरा जसा सुंदर पाहिजे ना, तसं आपलं हे काळी सुद्धा मन निर्मळ पाहिजे. बस एवढंच करा आणि आपल्या गावातली माणसं मोठी करा. संदेश आहे माझा तुम्हाला. जाता जाता एक उदाहरण देऊन थांबतो. आई बापाचा आदर करा. पुराव तुमच्या आई बापाला काही नव्हतं रे, त्यांच्या तरुण वयात शून्यातनं विश्व तयार केले. आता तुम्हाला सगळं मिळायला लागले. आपल्या बापाचा आदर करू नये. रेमंड नावाची कपड्याची कंपनी महाराष्ट्रात नाही जगामध्ये पहिल्या क्रमांकाला होती. प्रत्येकाचं जगात एकमेव स्वप्न असायचं, कधी का होईना माझ्या अंगावरचा शर्ट मी रेमंड कंपनीचा घालल. त्याचा मालक मागच्या 10 वर्षापूर्वी सगळं प्रेमापोटी मुलाच्या नावावर केलं. सगळं मुलाच्या नावावर केलं. सगळं देऊन टाकलं मुलाला. काल त्याचा मृत्यू झाला. ऐकताय? मग काल कळालं महाराष्ट्राला, मागच्या 10 वर्षापासून रेमंड कंपनीचा 12,000 कोटीचा मालक मुंबईमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होता. पोराला पैसा देताय ना, तसे संस्कारी द्या. आपली मुलं एवढी लायक बनवा की त्यांनी आपल्या आई बापाला नालायक म्हटलं नाही पाहिजे. एवढीच विनंती आहे. आम्ही येड्यावर धोत्र घालायला या संप्रदायात करा आयुष्याचं सोनं. खुशाल पोरग म्हणतोय बापाला काय कळत नाही तुम्हाला, काय नाही दिलं तुम्ही मला, आणि तुझ्या बापानं तुला त्याचं नाव दिलंय, अजून काय द्यायला पाहिजे. त्या उंबऱ्या बाहेर जगाचा व्याप कळतो. जुळवताना काडी काडी लक्ष्मीचा शाप कळतो. हसतो हुंदका दाबून मी जेव्हा, खळाळून हसणारा मला माझा बाप कळतो. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात, आणि लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं जो काम करतो त्याला आपला बाप म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. जगात कोणाचाही अपमान करायचा, आईचा अपमान करायचा. जगात कोणालाही कमी समजायचं, आईच्या पदराला कधी कमी समजायचा नाही. आईचा पदर उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो, आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होतो. एवढे उपकार आईचा पदर करत असेल, आईचे किती उपकार असतील. पदर काना मात्रा वेलांटी उकार नसलेला शब्द आहे. पदराला गाठ नसते हे लक्षात ठेवा. म्हणून चांगलं वागा, चांगलं राहा. आपण तरुण आहोत, आपल्या तारुण्याचा मिसयूज कधी झाला नाही पाहिजे. पोरा पुरीनो तुम्हाला विनंती आहे, आपलं तारुण्य देवाच्या देशाच्या धर्माच्या कामाला येऊ द्या. अरे खांद्यावरनं ओढणी खाली आली तर पुरी पुढे जात नव्हत्या. जग बावरलं, क्रॉपटॉपचा जमाना आला, ओढणी घेणं पुरीनं आवडत नाही. सांगा तुमच्या लेकीला, तिला म्हणावं दिदा, भले तुझ्या खांद्यावरच्या ओढणीची किंमत 60, 70, 80, 90, 100 रुपये असेल, पण ज्या दिवशी तू तुझ्या खांद्यावर ओढणी घेतेस ना,
त्या दिवसापासून तुझ्या बापाची इज्जत करोडो रुपयाची झाल्याशिवाय राहते. संस्कार जपा, आपण भारतीय आहोत. अरे शरीराची भूक भागवण्याकरता सख्या मावस बहिणीकडे वाकण्या जरीनं पाहणाऱ्या पाकिस्तान मधल्या अवलादी कुठं आणि परक्या बाईकडे पाहताना आईच्या नजरेनं पाहणारी माझ्या भारतातली पोरं कुठं. हा सल्ला देतो आणि थांबतो, तुमची रजा घेतो. माझं नातेपुते गाव आहे. नातेपुते माहित आहे ना? नातेपुते कधी आला तर या आमच्या नातेपुतेला. भगवान गोपाल कृष्णाचं मंदिर उभा केले. वर्गणी मागत नाही, काळजी करू नका, झालंय पूर्ण. तुम्हाला माहित आहे, तुम्ही कोणी फेसबुक वापरत असाल, इंस्टाग्राम वापरत असाल, तुम्ही माझा फोटो काढला ना, माझ्या स्टोरीला मेन्शन करा. टेन्शन येत नाही, चांगला काढा फोटो, व्हिडिओ काढा, मेन्शन करा बरं. असं नाही, घरचं टेन्शन येत नाही ना. कीर्तनाला गेले असं वाटतं. त्यामुळे विनंती आहे माझी, कधी नातेपुतेला आला तर या. कृष्णाचं खूप चांगलं मंदिर आहे. राहण्याची सोय आहे, भक्त निवास आहे, अखंड अन्नदान आहे. जाहिरात नाही करत. आपलं कीर्तनानंतर काय करतो ते पण बघितलं पाहिजे ना. 2 तास काय सांगतो याच्यापेक्षा उरलेल्या 22 तासात काय करतो हे पण महत्वाचं आहे. नातेपुते गोत्यात आणणाऱ्या नात्यांना पोत्यात घालून हाणत होते आमच्याकडचे. पुनश्च एकदा रघुनाथ भाऊ पाचंगे आणि त्यांचा संपूर्ण परिवार या सर्वांचे आभार मानतो. माझा संकेत दादा, अनिकेत दादा, खूप मोठा भावा, माझ्याकडून माझ्या या 2 भावांना खूप खूप शुभेच्छा. त्यांचा असाच प्रगतीचा आलेख चढता राहावा. अरे बापानं चांदीचा मुकुट दिलाय, एवढी भरभराट यावी माझा आशीर्वाद आहे. एक दिवस या लेकरांनी सोन्याचा मुकुट द्यावा, बस याच्यापेक्षा झालेलं कीर्तन पांडुरंगाच्या चरणी, मारुतीरायाच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय प्रदीप महाराज नलवडे, छत्रपती शिवशंभू चरित्रकार, हे महाराष्ट्रामधील पहिले चरित्रकार आहेत. उद्याचं छत्रपती काय होते आणि त्यांनी केलेला पराक्रम ह्या सगळ्यांना मनापासून ऐकायला मिळणार आहे. आणि आज त्यांचं नाव पुकारतो, टाळ्या वाजवू नका, पण उद्या वाजवल्याशिवाय राहू नका. आणि उद्याचा जागर डोकसांगवी ग्रामस्थ यांचाच होणार आहे. आणि दिंडी सोहळा ठीक 4 ते 6 होणार आहे. त्याचप्रमाणे आजच्या सकाळची संत पंगत रखमाजी सुलामान बिडगर पाटील, रवींद्र भगवान राक्षे यांचं सकाळी महाप्रसाद झालेला आहे संत पंक्तीचा. आणि संध्याकाळचा भाऊसाहेब दगडू पाचंगे माजी सैनिक यांचा आताचा महाप्रसाद संत पंक्तीचा आहे. संत पंक्ती ह्या वर्षी जास्त झालेली आहेत आणि पोळ्या आणि आमरसावर जोर दिलाय. त्यामुळे सगळे आमचे वारकरी मंडळी खुश आहेत त्यांच्यावरती. आणि त्याचप्रमाणे उद्याची संत पंगत सकाळी महादेव गुलाबराव मलगुंडे यांची आहे. आणि उद्या संध्याकाळची पंगत कैलासवासी सौ भाग्यवती चिनकाबाई विठ्ठल मलगुंडे यांच्या स्मरणार्थ श्री विठ्ठल तानाजी मलगुंडे यांची उद्याची संत पंगत आहे. सज्जनांनो, दिवस आता 2च राहिले, उद्या आणि परवा हा अखंड सोहळा सुरू झाला आणि इथपर्यंत कसा आला काही कळालं नाही. आणि आज एक सूचना अशी देणार आहे, हनुमान चालीसा आपण हनुमान जन्माच्या दिवशी हनुमान चालीसेचा पाठ घेणार आहे. सर्वांनी जेवढ्यांना ताकद लावता येईल तेवढ्यांनी ताकदीने हजर राहावा, दिंडीला हजर राहावा ही एक विनंती आहे. पाचंगे, रघुनाथ रामचंद्र पाचंगे, शांताराम सर्जेराव पाचंगे, गणेश बाळू पाचंगे, शरद रावसाहेब पाचंगे, ओंकार सुभाष पाचंगे, नबाजी ताराचंद दुर्गे, भरत शेठ शिंदे आणि संतोष हॉटेल, अप्पासाहेब वाळके, राजू श्रीसट, श्री मनोज संग्रामे,
आप्पासाहेब आवटी, श्री रामभाऊ दिगंबर बोर्डगे, त्याचप्रमाणे राधा किसन चौधरी, संग्राम एंटरप्राइजेस यांचा आत्ताचा महाप्रसाद आहे. उद्याचा महाप्रसाद श्री दीपक फकरराव मलगुंडे पोलीस पाटील, श्री हरिभक्त परायण, बळवंत सकाराम श्रीराम यांच्या स्मरणार्थ भाऊसाहेब श्रीराम, चेअरमन सहकार सोसायटी, मल्हारी फकरराव मलगुंडे सरपंच, त्याचप्रमाणे कैलासवासी वसंत माणिकराव पाचंगे यांच्या स्मरणार्थ रवी वसंत पाचंगे, विनायक ठमाजी मलगुंडे, संतोष नाना लगड, भिवराज मस्कू बिडगर, रामदास ठमाजी मलगुंडे, तज्ञ संचालक, त्याचप्रमाणे शिव मल्हार सोसायटी, कैलासवासी काळराम बाबूराव मलगुंडे यांच्या स्मरणार्थ दत्तात्रय काळराम मलगुंडे, कैलासवासी संभाजी श्रीपती मलगुंडे यांच्या स्मरणार्थ आनंद संभाजी मलगुंडे, बाळू भाऊसाहेब मलगुंडे, दत्तात्रय लक्ष्मण अभंग उपसरपंच, त्याचप्रमाणे गंगाराम ठमाजी मलगुंडे, वसंत रामभाऊ कोळपे या भाविकांचं उद्याचं महाप्रसादाचं अन्नदान आहे. आणि आता लोक अर्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्यांनी मुकुट दान केलं हे तुम्हाला सांगतोय स्पष्ट. सत्कार होता 2 मिनिटं वेळेत वेळ घालून माझं बी काम चालू ठेवतोय. कैलासवासी सौभाग्यवती सीताबाई नानी रामचंद्र पाचंगे यांच्या स्मरणार्थ प्रथम पुण्यस्मरण, त्यानिमित्ताने 12/4/2026 रोजी हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. एकोट एकोट हर हर. आई एक कार्यक्रम संपला.